श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी जे उपवास केले जातात, तर हे उपवास कोणी करावे, कसे करावे याबद्दलची इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. माणसाला माता लक्ष्मीच्या कृपेने सर्व काही मिळत असते. आपल्या घरामध्ये जे काही वैभव आहे, धन आहे, संपत्ती आहे, तर हे सर्व आपल्याला लक्ष्मी मातेच्या कृपेमुळेच मिळालेले असते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण श्री महालक्ष्मी व्रत करत असतो. जेवढे महत्त्व आपण श्रावण महिन्याला देतो तेवढेच महत्त्व हे मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा आहे. श्रावण महिन्यामध्ये ज्या प्रकारे आपण बऱ्याचशा पूजापाठ करत असतो, त्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा आपण जी काही पूजा करतो, शुभकार्य करतो, तर ही जी आहे तर ते आपल्याला शुभ फळ देणारी असतात. श्रावणा इतकाच पवित्र महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आणि या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मार्गशीर्ष गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत हे केले जाते. हे व्रत जे आहे तर ते लक्ष्मी प्राप्ती व ऐश्वर्य प्राप्तीसाठी केले जाते. आपल्या जीवनात सुख, सौख्य, समाधान, धन, वैभव, संपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्त व्हावे म्हणून घरोघरी हे व्रत हे केले जाते. श्री महालक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद कायम राहावा, आपल्या घरामध्ये तिचे कायमचे वास्तव्य राहावे, आपल्या घरात महालक्ष्मीचा अखंड वास राहावा, तर यासाठी सर्व सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करत असतात. परंतु हे जे गुरुवारचे व्रत आहे म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचे जे श्री महालक्ष्मी व्रत आहे, तर हे व्रत कुमारिकासुद्धा करू शकतात आणि पुरुषसुद्धा हे व्रत ऐश्वर्य प्राप्तीसाठी करू शकतात. गुरुवारी सकाळी लवकर उठून आपली नित्यकर्मे व स्नान आटोपून गुरुवारची जी काही पूजाविधी आहे म्हणजे जी आपण पूजा मांडतो तर ती मांडायची आहे. देवीची पूजा करायची आहे. तसेच आपल्याला उपवास करायचा असतो. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहेत. शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे. कार्तिक महिना जो आहे, जो सध्या सुरू आहे, तर तो 12 डिसेंबरला मंगळवारी संपणार आहे आणि बुधवारी 13 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि लगेच 14 डिसेंबरला पहिला गुरुवार असणार आहे. आता गुरुवारचे उपवास कोणी करावेत, कसे करावेत, हा उपवास आपण कधी करायचा आहे आणि कधी सोडायचा आहे, तसेच उपवासाला काय खावे, काय खाऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. सर्वप्रथम पाहूया की उपवास कोणी करावा. तर जो कोणी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करतो तर त्या व्यक्तीने, मग ती स्त्री असो पुरुष असो, तर त्यांनी हा उपवास करायचा आहे. घरातील इतर व्यक्तींना जरी उपवास करण्याची इच्छा असेल तरीसुद्धा ती व्यक्ती उपवास करू शकते. म्हणजे बघा, एखाद्या घरातील जी कर्ती स्त्री आहे तर ती जर ह्या मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडत असेल तर ती जी आहे तर तिचा उपवास असणारच आहे. पण त्यासोबत इतर कोणाला जर असे इच्छा असेल की आपणही हा गुरुवारचा उपवास करावा तर तुम्ही हा उपवास नक्कीच करू शकता. तसेच काही कारणाने तुम्हाला जर गुरुवारची पूजा मांडता येत नसेल, म्हणजे असं असतं की आपण जर देवाची एखादी गोष्ट केली तर ती एखाद्याला व्यवस्थित केली तरच ते केलेल्याचं समाधान मिळतं. मग कधी कधी घरामध्ये काही अडचणी असतात ज्यामुळे काही स्त्रिया ही लक्ष्मी व्रताची जी पूजा आहे तर ती मांडू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही जरी ती पूजा मांडली नाही किंवा या अगोदर कधीही मांडली नसेल आणि आत्ताही मांडू शकत नसाल आणि इच्छा तुम्हाला आहे की हे व्रत करण्याची खूप इच्छा आहे, उपवास करण्याची इच्छा आहे, देवीची सेवा करण्याची इच्छा आहे, तर तुम्ही पूजा नाही मांडली तरी चालेल. परंतु उपवास जर तुम्हाला करायचा असेल तरी तुम्ही उपवास करू शकता. मनोभावे देवीची पूजा तर ही सुद्धा करू शकता. आता हा उपवास कधी करायचा आहे आणि कधी सोडायचा आहे, तर उपवास हा दिवसभर करायचा आहे. म्हणजे आदल्या दिवशी बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून जेव्हा गुरुवार चालू होतो तर तेव्हापासून आपला हा उपवास असणार आहे आणि हा उपवास सायंकाळी आपल्याला सोडायचा आहे. सकाळपासून उपवास करायचा. सूर्यास्तानंतर तुम्हाला देवीची पूजा करायची आहे, आरती करायची आहे, देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. जो नैवेद्य तुम्ही उपवास सोडण्यासाठी बनवलेला आहे तर तोच नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर आपला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. आता उपवास करताना काही जणे निर्जली उपवास करतात किंवा काही जण असे म्हणतात की फक्त दूध आणि फळे तर एवढेच या उपवासाला चालते. परंतु असे अजिबात नाही. तुम्हाला जसे जमेल तसा उपवास करा.
निर्जली उपवास तुम्हाला जर निघत असेल तर तुम्ही करू शकता, किंवा फक्त दूध आणि फळे खाऊन यावरती उपवास करायचा असेल तरी तसा उपवास करा, किंवा तुम्ही उपवासाचे पदार्थ खिचडी, वेपर्स तर हे सुद्धा खाऊ शकता. तुमच्या तब्येतीला सांभाळून तुम्हाला हा उपवास करायचा आहे. आपली जर तब्येत चांगली असेल तर आपण पूजापाठ व्यवस्थित करू शकतो. त्यामुळे आपल्याला तब्येतीची काळजी घेऊनच उपवासाला जे काही खायचं प्यायचं आहे तर हे तब्येतीची काळजी घेऊन करायचं आहे, तब्येतीकडे दुर्लक्ष करायचं नाही. आता आपण उपवास करतो तर तेव्हा हा आपण उपवास कसा करतो, किती खातो, तर त्यापेक्षा आपण हे व्रत जे आहे तर ते किती श्रद्धेने आणि किती निष्ठेने करतो तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मार्गशीर्ष हा थंडीचा महिना आहे आणि थंडीमध्ये भूक जास्त लागते, शरीराला एनर्जीची जास्त गरज असते. त्यामुळे आपल्याला उपवासाचे पदार्थ खाऊनच उपवास करायचा आहे. तुम्ही राजगिरा लाडू, खजूर, शेंगदाणा लाडू, दूध, फळे तर अशा पौष्टिक गोष्टींचा उपवासाच्या वेळेला तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. तसेच आपले मन किती पवित्र आहे, ते किती निर्मळ आहे तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही अगदी निर्जली उपवास करत आहात आणि इतरांबद्दल वाईट भावना ठेवत आहात, इतरांचा अपमान करत आहात, किंवा घरातील आपल्या ज्या महिला आहेत, स्त्रिया आहेत तर यांना अनादर करत असाल, त्यांना त्रास देत असाल तर मग तुम्ही तो निर्जली उपवास करूनही काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा तुम्ही खाऊन पिऊन उपवास करा आणि कोणालाही दुखवू नका, कोणालाही दुःख होईल असं वागू नका, कोणाबद्दलही वाईट भावना ठेवू नका, कोणाचाही अपमान करू नका, कोणालाही विनाकारण त्रास देऊ नका. तर तुमचा हा जो उपवास आहे तर तो नक्कीच सार्थकी लागेल. आता हा उपवास आपल्याला कसा सोडायचा आहे आणि काय खाऊन सोडायचा आहे, तर काही महिला ज्या आहेत तर त्या पूजा सकाळी मांडतात. तर ज्यांना सकाळी वेळ नाही, कामाची गडबड असते किंवा मुलांचे डबे असतात, बाकीच्या जबाबदाऱ्या असतात, तर या जबाबदारीमधून सकाळी पूजा मांडणे शक्य होत नाही, तर त्या सायंकाळी पूजा मांडतात. सायंकाळी पूजा मांडली तरीसुद्धा चालते. आपल्याला माहीत आहे की तिन्ही सांजेला लक्ष्मी माता घरी येण्याची वेळ असते, त्यामुळे तुम्ही सूर्यास्तानंतरसुद्धा पूजा मांडू शकतात. आणि तुम्ही सकाळी जर पूजा मांडली तरीसुद्धा सूर्यास्तानंतर देवीजवळ दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, देवीला हळदी कुंकू लावायचं आहे, आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग त्यानंतरच उपवास सोडायचा आहे. उपवास सोडण्यासाठी तुम्हाला सात्विक भोजन बनवायचे आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण महिना मांसाहार, अंडी, मटण, मासे तर हे सर्व वर्ज्य करायचे आहे. आता अनेक भागांमध्ये कांदा, लसूण ज्याला आपण तामसिक अन्न म्हणतो तर हे सुद्धा वर्ज्य केलं जातं. आपल्या परंपरेनुसार, आपल्या पद्धतीनुसार तुमच्या घरामध्ये जी काही पद्धत पहिल्यापासून चालू आलेली आहे तर या पद्धती तुम्हाला पाळायच्या आहेत. फक्त कोणीतरी सांगतं म्हणून तुम्ही त्यामध्ये बदल करू नका. तुमच्याकडे ज्या प्रकारे उपवास सोडला जातो, ज्या गोष्टी बनवल्या जातात, ज्या गोष्टी टाळल्या जातात तर तेच आपल्याला फॉलो करायचं आहे. आता गुरुवारी कांदा लसूण विरहित तुम्ही भोजन शक्यतो बनवा. जे काही जेवण बनवाल यामध्ये कांदा लसणाचा वापर करू नका. इतर दिवशी तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता, परंतु उपवास सोडण्यासाठी देवीच्या नैवेद्यासाठी आपण जे बनवणार आहोत तर यामध्ये मात्र कांदा लसूण वापरू नये. आणि देवीला आपण जो नैवेद्य दाखवतो तर तोच नैवेद्य आपण सुद्धा खायचा आहे. तुम्ही गाईला सुद्धा घास देऊ शकता. आता तुम्ही देवीला वेगळा नैवेद्य दाखवायचा, देवाला वेगळा नैवेद्य दाखवायचा तर असंही करू शकता. म्हणजे एक नैवेद्य जरी तुम्ही सर्व देवांमध्ये केला तरी चालेल, किंवा तुम्ही जी पूजा मांडलेली आहे तर त्या देवीसाठी वेगळा नैवेद्य, आणि तुमच्या घरातील जे इतर देव आहेत, तुमच्या ज्या काही इष्टदेवता असतील, कुलदैवत असेल तर यांच्यासाठी वेगळा नैवेद्य, असाही नैवेद्य बनवू शकता. गाईसाठी वेगळा नैवेद्य बनवू शकता. आणि देवीला आपण जो नैवेद्य दाखवतो तर तोच खाऊन जरी तुम्ही उपवास सोडला तरीसुद्धा चालेल. तोच नैवेद्य खाऊन आपण उपवास हा सोडायचा आहे. तर उपवास सोडण्यासाठी तुम्ही सात्विक आहार करू शकता, म्हणजे जसं की चपाती, भाजी, वरण भात, एखादा गोडाचा पदार्थ. तर तुम्ही खीर बनवू शकता. खीर ही आपल्याला माहीत आहे की माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. सेवयाची, तांदळाची, रव्याची खीर बनवा. तर असा जो नैवेद्य आहे, तर असं जे जेवण आहे तर हे जेवण जेवून आपल्याला जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे. आपण तामसिक पदार्थाचे सेवन करायचं नाही, कारण जर तामसिक पदार्थाचं सेवन केलं तर मात्र आपल्यामध्ये जी नकारात्मकता आहे तर ही नकारात्मकता वाढत असते. तसेच आपला चिडचिडेपणा वाढतो आणि यामुळे तामसिक पदार्थाचं सेवन जे आहे तर ते आपल्याला टाळायचं असतं. दिवसभर उपवास असतो, आपण या दिवशी हलका आहार घेत असतो किंवा कमी जेवण घेत असतो. यामुळे रात्री पचायला हलके असे जेवण बनवायचे आहे. कडधान्य जे आहेत तर ती पचायला जड असतात, त्यामुळे शक्यतो तुम्हाला कडधान्य बनवायचं या दिवशी टाळायचं आहे. तर अशा प्रकारे हलका आणि सात्विक आहार घेऊन उपवास हा सोडायचा आहे. तुम्ही कितीही साग्रसंगीत पूजा मांडलेली असेल
आणि तुम्ही खूप डेकोरेशन वगैरे पूजेचं केलेलं आहे, परंतु जर तुम्ही तामसिक अन्न ग्रहण केलं तर मात्र व्रताचं फळ तुम्हाला मिळणार नाही.